नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे काय डिस्कस करणार आहोत की तुमची पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याबद्दल मी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। सोबतच हे पण डिस्कस करणार आहोत की BAMS जर का तुम्हाला महाराष्ट्र स्टेट मधून करायचं असेल तर तुम्ही सेफ रँक मध्ये आहात का किंवा नाही आहात हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याच्यासोबतच आपण हे सुद्धा डिस्कस करून घेऊया की राउंड 3 कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यासोबत तुमची चॉईस फिलिंग किती महत्त्वाची असणार आहे त्याच्यासाठी ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सगळं काही कळवणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर राउंड 2 चा कट ऑफ जाणून घेणं अगदी महत्त्वाचं, अगदी गरजेचं। मग आपण त्याच्या पुढची स्टेप घेऊ शकतो की राउंड 2 चा कट ऑफ काय आलेलं आहे त्याच्यानुसार आपण पुढचे स्टेप आपले घेऊ शकतो। तर मी सगळ्या कॅटेगरी बद्दल बोलत आहे की ST झालं, SCBC झालं, SC झालं, सगळ्या कॅटेगरी बद्दल आपण कट ऑफ जाणून घेऊया। तर सगळ्यात अगोदर जी कॅटेगरी आहे आपली ती आहे ST कॅटेगरी। ठीक आहे, तर 253 मार्क वरती ST कॅटेगरीसाठी क्लोज झालेला आहे राउंड 2 साठी, कॅप राउंड 2 साठी। ठीक आहे, आता 253 मार्क होते विद्यार्थ्याला, त्या कॅन्डिडेटला ST कॅटेगरी मधून काय झालेलं आहे तर कॉलेज अलॉट झालेलं आहे। जर का तुम्हाला अलॉट झालेलं नसेल तर कुठं ना कुठं तुम्ही काय केलेलं आहे तर चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक केलेली आहे। त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीचा विचार केला आपण तर 312 मार्क वरती कट ऑफ गेलेला आहे। ठीक आहे, मागच्या राऊंडचा। तसंच आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर 315 मार्क एवढा गेलेला होता राउंड 2 चा कट ऑफ। ठीक आहे, BJ कॅटेगरीचा 317, OBC चा 317, NTC चा 316, NTD चा 316, NTB चा 316, म्हणजे 316 मार्क पर्यंत इथं कट ऑफ आपला आलेला होता। एक साहजिक तुम्हाला एक आकडा सांगते मी, तक्षशिला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वाशिमचं कॉलेज हा आहे, त्या कॉलेजचं कट ऑफ मी तुम्हाला सांगते। सगळ्यात खाली या कॉलेजचा कट ऑफ गेलेला होता। त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी 320 मार्क वरती इथं क्लोज झालेली आहे। ओपन इज इक्वल टू EWS पण गृहीत धरू शकता तुम्ही याच्यामध्ये, आणि ओपन पण, कारण ओपन आणि EWS म्हणजे EWS ला इथं काय नसतं, कोटा नसतो। ठीक आहे, तर ओपन मध्ये आपण EWS ला सुद्धा ठेवू शकतो। एवढं तुम्हाला समजलं, हे कट ऑफ होतं। आता आमची सेफ रँक राउंड 3 साठी किती आहे तर जर का तुम्ही ST कॅटेगरी मधून असाल आणि तुम्हाला 240 प्लस मार्क असेल तर खूप जास्त चान्सेस आहे तुमचे 240 प्लस किंवा 242 प्लस तुमचे मार्क असेल तर राउंड 3 मध्ये लागण्याचे चान्सेस तुमचे खूप जास्त आहे। SCBC मधून असाल आणि 306 प्लस मार्क असेल तर तुमचे लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, हे समजून घेणं गरजेचं। ठीक आहे, SC कॅटेगरी मधून 310 मार्क प्लस असेल तर तुमचे चान्सेस खूप जास्त आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट होणार पुढच्या राऊंड मध्ये किंवा स्टे वॅकन्सी मध्ये। ठीक आहे, पुढच्या राऊंड मध्येच फक्त स्टे वॅकन्सीचं पण मी सांगणार आहे। SC कॅटेगरी सांगितलं मी 310 प्लस किंवा 308 प्लस। ठीक आहे, BJ, OBC, NTC, NTD, NTB या कॅटेगरी मधून असाल आणि 308 किंवा 308 मार्क प्लस असाल तर तुम्हाला कुठेतरी कॉलेज लागण्याची शक्यता खूप जास्त आहे, फक्त तुम्ही चॉईसेस बरोबर टाका। आणि ही कट ऑफ कशामुळे सांगते मी, म्हणजे कट ऑफ केव्हाचा सांगते की कॉलेजेस नवीन नाही आले तर, एवढेच कॉलेजेस राहिले तर, जर का नवीन कॉलेजेस आले तर परत कट ऑफ खाली जाणार, एवढं गोष्ट लक्षात ठेवणं अगदी गरजेची। आता राउंड 3 आलेलं आहे आणि जर का तुम्हाला मी जे सांगितलं त्याच्यापेक्षा कमी मार्क असेल, आता मी हे पण सांगून देतो स्टे वॅकन्सी राउंड किती असतात तर साहजिकपणे 4 ते 5 राउंड स्टे वॅकन्सीचे होतच असतात, होणारच। स्टे वॅकन्सी होतच असतं नेहमी, कारण नेहमी राउंड 3 नंतर काय होत असतं की काही जागा रिक्त असतात, कशाच्या तर स्टेट कोटासाठी, तर स्टे वॅकन्सी सुद्धा होणार। तर जर एक लक्षात ठेवा, जर तुमची ऑल इंडिया रँक 4,50,000च्या आत आहे, 4,50,000च्या आत, ठीक आहे, 4,50,000च्या ऑल इंडिया रँक तुमची आहे तर खूप जास्त शक्यता आहे की तुम्ही स्टे वॅकन्सी मध्ये तुमचं नंबर लागणार BAMS कॉलेजेस मध्ये। पण एक गोष्ट अजून लक्षात ठेवणं गरजेची, ही गोष्ट म्हणजे काय की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कॉलेज भेटणार नाही। जर तुम्हाला 3,75,000 पेक्षा जास्त ऑल इंडिया रँक असेल तर सरळ सांगून देणं की तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार कॉलेज अलॉट होणार नाही स्टेट कोटामध्ये, तुम्हाला खालचेच कॉलेज अलॉट होईल। खालचे म्हणजे असं नाही की ते एकदम लो ग्रेड कॉलेजेस असतात, खालचे म्हणजे टॉपचे होणार नाही, हे सांगणं गरजेचं। 3,75,000च्या खाली रँक असेल तर तुम्ही आतापासूनच निर्णय घेऊन घ्या की मला करायचं आहे की नाही करायचं आहे। लो कॉलेजेस म्हणजे मला टॉपचं कॉलेज भेटणार नाही, त्याच्यासाठी मी काय रणनीती आखली पाहिजे तर रणनीत्या तर खूप आहे की एक तर सरळ रणनीती अशी आहे की तुम्ही रिपीटला जा, सरळ
बघा 3,75,000 ऑल इंडिया रँक आणि 4,50,000 ऑल इंडिया रँकच्या आत रँक जर का तुमची बसत असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार, पण तो कॉलेज बेस्ट नसणार हे सांगणं गरजेचं. तर तुम्हाला कुठं ना कुठं कन्व्हिन्स करावं लागेल स्वतःला की हो मला स्टेट कोटासाठी BAMS करायचंय तर चला मी घेऊन टाकतोय, ठीक आहे. आणि जर का समजा हेच पाहिजे असेल मला तर मग मी सोडून देतो, मला नाही पाहिजे, मला टॉपचंच पाहिजे तर मग रिपीटसाठी तुम्ही जा, ठीक आहे. चालेल, गुड. आता याच्यानंतर 4,50,000 पेक्षा जास्त ऑल इंडिया रँक असेल तर काय करायचं दादा? तर दोन गोष्टी आहे. एक असं दोन गोष्टी सांगते मी आता की 4,50,000च्या वरती ऑल इंडिया रँक असेल तर याच्यामध्ये आता रिक्स फॅक्टर येऊन जातो. रिक्स फॅक्टर म्हणजे की मागच्या वर्षी तर 5,32,000 ऑल इंडिया रँक वरती मिळालं होतं. तर हे पण लक्षात घेणं गरजेचं की लास्टमध्ये केवढा लास्टमध्ये झालेलं होतं, ते खूप जास्त लास्टमध्ये झालेलं होतं, शेवटच्या राऊंडमध्ये झालेलं होतं आणि त्यामध्ये कॉलेजेस नवीन ऍड झाले होते. त्या कारणामुळं मुलांना कॉलेजेस अलॉट झाले होते, ठीक आहे. मग आता तसं तरी होणार का? आता नवीन कॉलेजेस येणार का? आणि येणार तर खरंच येणार का? नाही आले तर मग मी काय? तर रिक्स घेऊन जायचं असेल तर नक्कीच जा 4,50,000 ते 5,20,000 ऑल इंडिया रँकवाले कॅन्डिडेटनी, ठीक आहे. रिक्स घेऊन जावं लागेल. आता याच्यानंतरची गोष्ट ही पण अगदी समजून घेणं गरजेची की रिक्स घेऊन गेलो तर कॉलेज नाही अलॉट झालं तर आम्ही रिपीट करू शकतो, ही मेंटॅलिटी तुम्ही रेडी ठेवली पाहिजे आणि आतापासून अभ्यासाला पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागले पाहिजे. 4,50,000 ते किती 5,20,000 पर्यंत ऑल इंडिया रँकची मी गोष्ट करत आहे. आता याच्यानंतर दुसरं प्लॅन आहे का दादा काही? 4,50,000 आणि 5,20,000 तर मग तुम्ही दोन्ही जागी हात ठेवा म्हणजे दोन्ही जागी हात ठेवा म्हणजे इकडं पण स्टे वॅकन्सीची चॉईस फिलिंग करून घ्या आणि तिकडं पण स्टे वॅकन्सीची चॉईस फिलिंग करून घ्या. जेणेकरून काय होणार की इकडं पण BDS मध्ये लागलं तर BDS मध्ये करायचं, BHMS मध्ये लागायचं म्हणजे BAMS मध्ये लागणार तर BAMS मध्ये करून घ्यायचं, ठीक आहे. आता BHMS ची गोष्ट करून घेऊया आपण. BHMS करणं बरोबर आहे का दादा? तर सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय अपेक्षित आहे, त्यानुसार तुम्ही ते डिसाईड करा. आता शेवटची वेळ आलेली आहे आपली आणि मी पण कॅप राऊंड 3 झाला तर मी पण खरं सांगते माझी पण एक्झाम आलेली आहे. त्या कारणामुळे मी पण स्टे वॅकन्सी राऊंड 1 पर्यंत राहील, त्यानंतर मी सुद्धा जास्त व्हिडिओज अपलोड करणार नाही. तर आता ही वेळ आहे, एक 5 ते 10 दिवस आहे. त्या दिवसामध्येच तुम्ही काय करा, लवकरात लवकर तुमचं डिसिजन रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला धावपळ झाली नाही पाहिजे, वर्ष वाया गेला तुमचा नाही पाहिजे. सो हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. आणि असे पण विद्यार्थी खूप जास्त असतात की नाही आम्हाला BAMSच करायचं, अदर स्टेटमध्ये पण गेलो आम्ही तर चालेल, तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. अथवा डायरेक्टली माझ्या घरी व्हिजिट करू शकता ज्यांना बाहेरसाठी ऍडमिशन पाहिजे असेल तर, ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. आणि जर का तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट कशी बनवतात ते बघायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. सोबतच BAMS कॉलेजचे रिव्ह्यू बघायचे असेल तर इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रातले सगळे BAMS कॉलेजचे रिव्ह्यू मी टाकण्यात आलेले आहेत तुमच्यासाठी. धन्यवाद.